आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा झाल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेला होता. तर आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर आलंय. बिवलकर यांनी तब्बल 1400 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं वनविभागाच्या चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. वनविभागाचा चौकशी अहवाल हा एबीपी माझाच्या हाती लागलाय. तर वनविभागानं फसवणुकीची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दिली आहे. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा झाल्याचा आरोप हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेला होता. त्यांनी अनेक आरोप केलेले होते आणि या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं आता समोर आलेलं आहे. बिवलकर यांनी तब्बल 1400 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं वनविभागाच्या चौकशी अहवालामध्ये आता नमूद करण्यात आलं आहे. आणि याच संदर्भात अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, अहवालामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय? एबीपी माझाकडे हा एक्सक्लुझिव्ह अहवाल आलेला आहे. याच्यामध्ये वन विभागानं उरण पोलीस स्टेशन आणि पनवेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बिवलकर यांनी घोटाळा केल्याचं आता स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आमदार रोहित पवार यांना सातत्यानं मागच्या काही दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेतल्या होत्या आणि नवी मुंबईतील यशवंत बिवलकर यांच्यावर सिडकोची करोडो रुपयांची जमीन हडप केल्याचा आरोप केला होता. आणि ही ऍक्च्युअली जमीन जी आहे ही वन विभागाची जमीन होती. मात्र सिडकोशी संगनमत करून आणि नगर विकास खात्याच्या मदतीनं जवळपास 61,750 चौरस मीटर क्षेत्रफळाचे 12 भूखंड जे विमानतळाच्या अगदी नजदीक आहेत उलवे परिसरामध्ये हे संपूर्ण कब्जा केल्याचं नमूद केलं होतं. आणि या संपूर्ण प्रकरणात आता वन विभागानं चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीचा अहवाल आला आणि त्यानंतर या चौकशी समितीमध्ये साधारणपणे 1400 कोटींची रसायनी उरण परिक्षेत्रात तर 14 कोटी रुपये बाजार मूल्य असलेली रासायनिक परिसरामध्ये जमीन असून ही जमीन नगर विकास विभाग आणि सिडको यांच्या संगनमतानं बिवलकर यांना देण्यात आली. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात सिडकोचे अधिकारी असतील किंवा नगर विकास विभागाचे कोण मंत्री आहेत त्यांच्या आदेशानं ही जमीन देण्यात आली यांच्यावर कारवाई होती का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सध्या तक्रार अर्ज प्राप्त आहेत मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा या संपूर्ण प्रकरणात दाखल झाला नाही अशी माहिती समोर येते. अगदी धन्यवाद निलेश या संपूर्ण अपडेटसाठी.